सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अधिष्ठात्री देवता श्री मुक्तेश्वर माऊली आणि राष्ट्रसंत पाचलेकर महाराज, अनेक ऋषीमुनी तपस्वी आज आपल्या ठिकाणी हजर राहतात। तो दिवस म्हणजे आजचा गुढीपाडवा। राष्ट्रसंत पाचलेकर महाराजांच्या आशीर्वादाने आपण पाडवा साजरा करू। सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, अभ्यंग स्नान करायचं, उठणं लावून स्नान करायचं आणि अशा प्रकारचे हे स्नान केल्यानंतर शरीर शुद्धी, मन जप करण्याकरता मनाची शुद्धी म्हणून महाराजांनी आपल्याला सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे। तो आशीर्वाद वर्षभर साठवून ठेवायचा, आरोग्य चांगलं ठेवायचं आणि गुढीपाडवा दिवसभर आपल्याला भगवंताच्या सान्निध्यात राहायचं, असा आशीर्वाद घेऊन पुढच्या वर्षाला सुरुवात करायची। त्याच्यात आईवडिलांचे आशीर्वाद घेतो आणि गुरुजनांचं पूजन करतो। म्हणून आपल्या सर्वांना ही विनंती आहे की आपण एकजूट राहा, एक मताने राहा। असं केल्याने आपले एक दैविक शक्ती वाढते आणि आपल्याला कुठल्याही प्रकारे तोंड देता येतं। म्हणून राष्ट्रसंत पाचलेकर महाराज आपल्या पाठीशी आहेत। एक वर्षभरपर्यंत पाडवा सुखासमाधानाचा आपल्याला घालवायचा। पाडवा निमित्त आपल्याला आशीर्वाद तो घ्यायचाच आहे। महाराज सतत आशीर्वाद देतच असतात। आशीर्वाद दिसत नसतो पण सतत आपल्या पाठीशी असतोच असतो। म्हणून आज पंचामृत म्हणजे त्याच्यात लिंबाचा तौर असतो, हिंग असतं, गूळ असतो, मिऱ्या असतात। ह्या सर्वांसाठी आपल्याला आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हा उपक्रम करायचा आहे। म्हणून गुढींचं पूजन करून हे आपल्याला तीर्थ घ्यायचं असतं। म्हणून आज आपण महाराजांच्या गुढीचं पूजन करून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करायची। सर्वांनी आपल्या आध्यात्मिक मार्गातून वाढ करून आपल्याला गुढीच्या पाडव्यानिमित्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन पुढे जायचं आहे। विद्यार्थ्यांनी अवश्य अभ्यास करावा आणि तो अभ्यास यावर्षी खूपच चांगल्या प्रकारे होणार आहे आणि त्यांनी अभ्यास केल्यानंतर खूप मोठं व्हायचं आहे। पुढच्या मोठ्या मोठ्या संकटांना तोंड देण्याकरता आपल्याला विद्येचंच आपल्याला पाठबळ असेल। सद्गुरु संचारेश्वर महाराज की